आम्हाला ध्यान म्हणजे फक्त एवढंच माहिती आहे, डोळे झाका, ध्यानमुद्रा करा, श्वास घ्या, श्वासावर आम्हाला एवढं ध्यान माहिती. हे त्याची क्रिया ध्यान आहे. म्हणजे तुम्ही या क्रियेद्वारे सुद्धा त्याला साधू शकता. तुम्ही फारच भरकटलेले असाल तर ह्या मार्गाने तुम्ही तुमचं जीवनातलं ध्यान साधू शकता. जीवनामध्ये तुम्हाला शांती हवी आहे, आनंद हवा आहे, उत्साह हवा आहे, तो तुमच्यामध्येच आहे. फक्त काय झालंय, थोडंसं विस्कळीत जाते. आजपर्यंत कधी कोणी सांगितलं नाही की ध्यान अशा प्रकारे साधायचं असतं, निरीक्षण अशा प्रकारे करायचं असतं. डोळे उघडायचे ना तो निरपराध आणि निरपेक्ष भावनेने, निरागस भावनेने सगळीकडे बघा, सगळ्या दुनियेकडे बघा. एक शरीर बघून, अवयव म्हणून, वासना कामना म्हणून बघून सगळीकडे बघ. हे मला हवं, हे माझं आहे, हे मला भोगायचंय. या भावनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर निरीक्षण करायला लागला तर तुम्ही ध्यानामध्ये जा. तुम्ही श्वासावर ध्यान केंद्रित करा. ही प्रक्रिया आम्हाला साधू संतांनी शिकवली. ती साधा. आणि का साधायची आहे? कारण जीवनाची सुंदरता त्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही. जीवन आम्हाला कधी कधी सुंदर वाटतं जेव्हा आमच्या मनात उक्त होतं, पण जीवन सुंदरच आहे तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून ते आकलन होण्यासाठी सर्वांनी ध्यानाचं साधन वापरलं पाहिजे असं सतू आम्हाला सांगतो.